भाजपा प्रदेश अल्पसंख्याक सचिव फारुख जमादार यांच्या वतीने भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन। मिरजेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त 1 जून रोजी ऐतिहासिक कुस्ती मैदान। न भूतो न भविष्यती असे भव्य आणि ऐतिहासिक कुस्ती मैदान मिरजमध्ये रंगणार। मिरज शहरातील ऐतिहासिक श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर दिनांक 1 जून रोजी भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे। भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख जमादार यांच्या वतीने माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे। या मैदानाच्या आयोजनासाठी युवा उद्योजक फिरोज जमादार, गणेश बागडी, उमेश हारगे, बड्डू शेटे, नगरसेवक गणेश माळी, बाबासाहेब अळतेकर, गौस खाटीक तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्साहाने जबाबदारी स्वीकारली आहे। न भूतो न भविष्यती असे भव्य आणि ऐतिहासिक मैदान मिरजमध्ये होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे। मैदानाची अधिकृत सुरुवात दुपारी 4 वाजता होणार असली तरी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत 100 पासून ते 4000 रुपये पर्यंतच्या कुस्त्या नेमल्या जाणार आहेत। सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील तब्बल 800 ते 1000 मल्ल आणि कुस्तीप्रेमी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। या भव्य मैदानाचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार असून डबल महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी किताब विजेते नामांकित मल्ल उपस्थित राहणार आहेत। मैदानातील प्रमुख आकर्षण पैलवान सिकंदर शेख विरुद्ध इराणचा इरफान याची बहुचर्चित लढत होणार आहे। तरी सर्व कुस्तीप्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजप प्रदेश अल्पसंख्याक सचिव फारुख जमादार यांनी केले आहे। मिरज शहरामध्ये एक ऐतिहासिक कुस्ती मैदान आयोजित केलेलं आहे। हे आयोजित करण्यामागचा उद्देश की भाजपचे आमदार माननीय डॉक्टर सुरेशराव खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले आहे। हे आयोजित करणे फारुखभाई जमादार, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक सचिव तसेच गणेश बागडी व हारगे यांच्या आधिपत्याखाली हे मैदान आयोजित केले आहे। या मैदानात निश्चित प्रकारे मी इतकं सांगू शकतो की हे मैदान या मिरज नगरीमध्ये एक न भूतो न भविष्यतो अशा पद्धतीचं हे मैदान होईल यात मात्र शंका नाही। कारण हे मैदानाची संपूर्ण जबाबदारी फारुखभाई जमादार, गणेश बागडी व हारगे साहेब तसेच शेटे, नगरसेवक माळीसाहेब या सर्वांनी व त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय जोमाने व उत्स्फूर्तपणाने घेतलेले आहे। आणि हे मैदान 1 जून रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम या ठिकाणी दुपारी 4 वाजता सुरुवात होईल, पण तत्पूर्वी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत या मैदानात 100 रुपयापासून 400 रुपयेपर्यंतच्या कुस्त्या 4000 रुपयेपर्यंतच्या कुस्त्या नेमल्या जातील। यासाठी किमान सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातून जवळजवळ 800 ते 1000 मल्ल उपस्थित राहतील। या मैदानाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे यांच्या हस्ते होणार आहे। तसेच या मैदानासाठी जुने मल्ल, डबल महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी असे जुने नामवंत मल्ल उपस्थित राहणार आहेत। यासाठी मी आवाहन करू इच्छितो सर्व कुस्ती शौकीनांना की या मैदानासाठी उपस्थित राहावं व हे मैदान याच वर्षी नसून प्रत्येक वर्षी घेण्याचा असा ठाम विश्वास फारुखभाई जमादार व त्यांच्या सहकार्याने घेतलेला आहे। धन्यवाद। कुस्ती मल्लविद्येचा उपाध्यक्ष नन्नुकान शेख गालवाड। या कुस्ती मैदानाचा खास आकर्षण की सर्व कुस्ती शौकीनाच्या गळ्यातला ताईत बनलेला पैलवान सिकंदर शेख याची कुस्ती इराणचा पैलवान इरफान याच्याबरोबर आहे। तसेच महाराष्ट्र केसरीच्या वेळेला अतिशय चुरशीची झालेली 2 नंबरची कुस्ती रवींद्र चव्हाण विरुद्ध शुभम शिदनाळे यांच्यामध्ये होणार आहे। ही
तसेच महाराष्ट्राची पहिली महिला कुस्तीगीर प्रतीक्षा बागडी याची कुस्ती सृष्टी बरोबर होणार आहे. तसेच या मैदानात सांगली जिल्ह्याचा उभवता पैलवान सुबोध पाटील याची अतिशय चांगली होईल याबद्दल निश्चित प्रकारे माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. काय बक्षीस पहिल्या कुस्तीला जवळजवळ 3,51,000 रुपये आहे. दुसऱ्या कुस्तीला 2,51,000 आहे. तिसऱ्या कुस्तीला 1,51,000 आहे. तसेच लहान मोठ्या कुस्त्यांचं धरून या कुस्तीत निश्चित प्रकारे या मैदानासाठी 20 ते 25 लाखाचा खर्च हे नियोजित आहे.